तुम्ही कितीही मंत्रजप केला, माळेवर हजारो वेळा मंत्र म्हटला, पण तरीही मनोकामना पूर्ण होत नसेल तर एक क्षणभर थांबा. कारण कदाचित मंत्रामध्ये नाही तर मंत्र करण्याच्या पद्धतीमध्ये काहीतरी चूक असू शकते. नमो आदेश मित्रांनो, मी मनोज जाधव नाथ संप्रदाय यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपण श्रद्धेने देवांचे नामस्मरण करतो, मंत्रजाप करतो, माळ जपतो, मनात एक इच्छा ठेवतो आणि देवांवर विश्वास ठेवून म्हणतो, देवा माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे. पण अनेक वेळा असे होते की आपण नियमित मंत्रजाप करूनही अनपेक्षित परिणाम दिसून येतात. मग मनात प्रश्न निर्माण होतो, मी एवढा मंत्रजाप करतो, मग मला फळ का मिळत नाही? याचा अर्थ देव तुमची प्रार्थना ऐकत नाही असे अजिबात नाही. मंत्रजप करताना आपली श्रद्धा, नियम, उच्चार, सातत्य आणि मनाची अवस्था याचा खूप मोठा संबंध आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही महत्त्वाच्या कारणाबद्दल जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण नंबर 1, मन एकाग्र नसणे. आपण माळ हातात घेतो, मंत्र म्हणायला सुरुवात करतो, पण मन मात्र वेगळ्याच विचारांमध्ये फिरत असते. मंत्र मुखातून चालू असतो, पण मन कधी घरच्या कामात, कधी पैशाच्या चिंतेत, कधी भूतकाळात, तर कधी भविष्याच्या विचारामध्ये असते. अशावेळी मंत्रजप केवळ शब्दाची पुनरावृत्ती बनून राहू शकते. म्हणून मंत्रजप करताना शक्य तितके मन शांत करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला 2-3 मिनिटे शांत बसा, डोळे बंद करा, काही खोल श्वास घ्या आणि मनात आपल्या इष्टदेवतांचे स्मरण करा. त्यानंतर मंत्रजप सुरू करा. कारण नंबर 2, मंत्रजपात सातत्य नसणे. आज मंत्र केला आणि उद्या केला नाही, 2 दिवस जप केला आणि नंतर आठवडाभर सोडून दिला. अशा प्रकारे जप केल्यामुळे आपली साधना नियमित राहत नाही. आपल्याला एखादी साधना करायची असेल तर आपल्या क्षमतेनुसार एक निश्चित वेळ आणि एक निश्चित संख्या ठेवणे अधिक चांगले. उदाहरणार्थ, रोज 108 मंत्र म्हणणे शक्य असेल तर तेवढंच करा. पण आज 108, उद्या 1008 आणि नंतर काहीच नाही असे करण्यापेक्षा आपल्या क्षमतेनुसार सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण नंबर 3, फक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून जाप करणे. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. काही वेळा आपण देवाचे नामस्मरण फक्त एखादी गोष्ट मिळवण्यासाठी करतो. माझे काम झाले तर मी जाप करेल, माझी समस्या सुटली तर देवालाही अर्पण करेल, अशी मनोवृत्ती ठेवण्यापेक्षा भक्तीमध्ये कृतज्ञता ठेवण्याचा प्रयत्न करा. मंत्रजप म्हणजे देवासोबत संबंध मजबूत करण्याची साधना आहे. फक्त मागण्यासाठी नाही, तर मन शांत करण्यासाठी, श्रद्धा वाढवण्यासाठी आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठीही मंत्रजप केला जातो. कारण नंबर 4, घाई करणे. काही लोक 2-4 दिवस मंत्रजप करतात आणि लगेच विचारतात, फळ का मिळत नाही? पण साधना ही कोणतीही जादूची गोष्ट नाही. काही गोष्टींचा परिणाम लगेच जाणू शकतो, तर काही गोष्टींसाठी वेळ, सातत्य आणि संयम आवश्यक असतो. म्हणून मंत्रजप सुरू केला असेल तर प्रत्येक दिवसाचा जप हा श्रद्धेने करा. आज जप केला, उद्या परिणाम दिसला पाहिजे अशी अपेक्षा ठेवू नका. भक्तीमध्ये श्रद्धेसोबत संयमही आवश्यक आहे. आणि भक्तांनो, अजून काही अशा कारणे आहेत जी मंत्रजप करताना नकळत आपल्या साधनेमध्ये अडथळा आणू शकते. कारण नंबर 5, मंत्राचा अर्थ आणि भाव न समजता जाप करणे. अनेक वेळा आपण एखादा मंत्र कोणाकडून तरी ऐकतो आणि लगेच त्याचा जाप सुरू करतो, पण तो मंत्र नेमका कोणत्या दिवसाशी संबंध आहे, त्याचा भाव काय आहे, त्याचा योग उच्चार कसा करायचा याची माहिती आपल्याला नसते. म्हणून कोणताही विशेष मंत्र सुरू करण्यापूर्वी त्याची योग्य माहिती एखाद्या जाणकार व्यक्तीकडून किंवा विश्वसनीय धार्मिक शास्त्रामधून समजून घेणे चांगले. सामान्य नामस्मरण आणि विशिष्ट साधना मंत्र यामध्ये फरक असू शकतो. कारण नंबर 6, मंत्रजप करताना सतत शंका घेणे. हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण मंत्रजप सुरू करतो, पण मनात विचार येतो, खरंच याचा फायदा होईल का? माझा जप देवापर्यंत पोहोचतो का? माझी इच्छा पूर्ण होणार आहे का? अशा प्रकारच्या सातत्य शंकेमुळे मनाची एकाग्रता कमी होते. म्हणून साधना करताना अंधविश्वास ठेवण्याची गरज नाही, पण श्रद्धा आणि सकारात्मक मनोभावना ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण नंबर 7, चुकीच्या पद्धतीने संख्या वाढवण्याचा प्रयत्न. काही जणांना वाटते की जितका जास्त मंत्रजप तितके लवकर फळ, म्हणून सुरुवातीला खूप मोठी संख्या ठरवतात. पहिल्या दिवशी खूप उत्साह असतो, दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो आणि काही दिवसांनी जप पूर्णपणे बंद होतो. त्यापेक्षा आपल्या वेळेनुसार आणि क्षमतेनुसार कमी पण नियमित जप करणे अधिक योग्य. साधने सातत्य महत्त्व आहे, केवळ संख्या नाही. कारण नंबर 8, जप करताना मोबाईल आणि इतर गोष्टींमध्ये मन गुंतणे. आजच्या काळात ही चूक अनेकांकडून होते. मंत्रजप सुरू केला
आणि मोबाईलवर मेसेज आला, नोटिफिकेशन आली, कोणाचा फोन आला, मग जप करताना मन पूर्ण मोबाईलकडे जाते. म्हणून शक्य असेल मंत्रजपाच्या वेळी मोबाईल बाजूला ठेवा किंवा सायलेंट मोडवर ठेवा. काही मिनिटे स्वतःसाठी आणि आपल्या देवांसाठी पूर्णपणे शांत राहा. कारण नंबर 9, देवाकडे फक्त मागणे आणि कृतज्ञता विसरणे. आपण देवासमोर गेल्यावर अनेक वेळा आपल्या मागण्याची यादी सुरू करतो. हे मिळू दे, माझे काम होऊ दे, माझी अडचण दूर होऊ दे. पण त्याच देवाने आपल्याला आजपर्यंत जे दिले आहे त्याबद्दल आपण किती वेळा त्यांना मनापासून धन्यवाद देतो. मंत्रजप करताना एक छोटीशी सवय लावा. जप सुरू करण्यापूर्वी मनात म्हणा, देवा, आजपर्यंत तू मला जे काही दिलेस त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. माझे मन शांत ठेव आणि योग्य मार्ग दाखव. त्यामुळे जपाचा भाव अधिक सुंदर होऊ शकतो. कारण नंबर 10, मंत्रजप करूनही चुकीचे कर्मे करत राहणे हा सर्वात महत्त्वाचा विचार आहे. आपण देवांचे नामस्मरण करतो आणि त्याच वेळी दुसऱ्याला त्रास देतो, खोटे बोलतो, कोणाचे मन दुखवतो किंवा चुकीची कामे करतो. मग फक्त मंत्रजप करून जीवनाचा काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न केला नाही तर साधनेचा खरा उद्देश आपण समजून घेतला नाही. मंत्राबरोबर आपल्या विचारांमध्ये आणि वागण्यातही चांगला बदल घडवण्याचा प्रयत्न करा. कारण खरी भक्ती म्हणजे फक्त ओठांवर मंत्र नसून आपल्या आचरणातही चांगुलपणातही असणे गरजेचे आहे. भक्तांनो, मंत्रजप करूनही फळ मिळत नाही असे वाटत असेल तर सर्वप्रथम स्वतःला दोष देऊ नका आणि देवांवरही राग करू नका. आपली श्रद्धा, सातत्य, श्रद्धा आणि आचरण याचा शांतपणे विचार करा. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संदेश. भक्तांनो, मंत्र केवळ शब्द नाही आणि माळ केवळ मनाची संख्या नाही. मंत्रजप करताना श्रद्धा, शिस्त, संयम, चांगले आचरण या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहे. म्हणून आजपासून मंत्रजप करताना स्वतःला एक प्रश्न विचारा, मी देवाकडे फक्त मागण्यासाठी जातो की स्वतःला चांगला माणूस बनवण्यासाठी जातो? जर तुमच्या मनात श्रद्धा असेल तर जाप सुरू ठेवा. पण कोणताही विशेष मंत्राच्या कठीण साधना विधीबाबत योग्य जाणकार व्यक्तीकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये मनापासून जय नवनाथ महाराज लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या नाथ संप्रदाय चॅनेलला सबस्क्राईब करा. ऑल घंटी प्रेस करा जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.